निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। यो आहे का साधू बुवा? काय मलाच भेटाय आलीस का म्हातारे? म्हातारी कुणाला म्हणतो तू? एकदा हात वर धरला होता हा आहे ना? आदेश अलख निरंजन। बघितलं जिज्जे, ह्यो असा भ्या धावतोय। मी आली नव, बघ याला कसं गावाच्या बाहेर काढते। म्हातारे तुम्हाला बाहेर काढणार? वय गाववाल्यांना ध्यानात ठेवा, ते काय म्हणते ते। अण्णा, तुम्ही मोठी माणसं, लहान तोंडी मोठा घास। आता गावात तंटा न ग, आधीच लोक लई दुःखात आहेत आणि आता कसला बी त्रास झेलायचा त्राण नाही आमच्यात। हे म्हातारे, आता तू आम्हाला सांगणार आम्ही काय करायचं ते? देवा, अरे माणसा नाही थे, राक्षस आहेत राक्षस। खेचून मारायला पाहिजे। म्या हाय हिथं, कोण काय करतं बघतेच म्या। मच्छिंद्र, कानी तुम्ही ज्या शाबरी रचना केल्या आहेत त्या मी ऐकल्या। तुम्ही मंत्रशक्तीवर जे काम केलं आहे ते मी पाहिलं आहे। मी हे सांगू शकतो की आजपर्यंत आध्यात्मिक जगतात जे जे कार्य झालं आहे त्यातलं नाथपंथातील मंत्रशक्ती हे असं कार्य आहे जे कधीही कोणी केलेलं नाही आणि यापुढेही कोणी करू शकणार नाही। गुरुवार, हे कार्य आमच्याकडून आपण स्वतः आणि श्री महादेवांनी करून घेतलं आहे। ती कृपा आहेच, परंतु प्रत्येक नाथांचे स्वभाव व्यक्तिमत्व त्या मंत्रशक्तीत उतरले आहे। प्रभू, अशा अनेक रचना होतील आणि शाबरी विद्येमध्ये त्याची भर पडेल। मला खात्री आहे मच्छिंद्र, मी आणि श्री महादेव तुमच्या सोबत आहोत, परंतु तुम्ही आदिशक्तीला
चिरंतन कार्यासाठी प्रसन्न करून घेतलं पाहिजे. गुरुवर, आजवर आम्ही महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची आराधना केलीच आहे. मच्छिंद्र, मला ठाऊक नाही का, या तीनही शक्तींची जी मूळ स्त्रोत आहे ती आदिशक्ती. तिची तुमच्या सगळ्यांवर कृपा असावी आणि त्यासाठी तुला पुढे होऊन हे दायित्व स्वीकारावं लागेल. आपण आज्ञा करावी गुरुवर. ह्या क्षणी हे कार्य सुरू कर. आजपर्यंत या आदिशक्तीविषयी केवळ ऐकलं आहे. आपल्या कृपेने एकदा दर्शनही झालं आहे. मात्र तिचं स्थान कुठे आहे, तिचं दर्शन कुठे होईल ह्याबद्दल कल्पना नाही. सर्वांचं मंगल करणारी ती आहे, सर्व शक्तिदायिनी ती आहे. जिच्या पायाशी ब्रह्मा, विष्णू, महेश बसलेले असतात आणि तिची आराधना करतात ती आदिशक्ती आहे. जिच्या माहेच सगळी सृष्टी मोहित झालेली आहे. तिचं दर्शन कुठे आणि कसं होईल गुरुवर? तिचं दर्शन इथेही होईल. चराचरात ती आहे. तू इथून उत्तरेकडे जा. तुला जिथे आदिशक्तीची स्तुती ऐकू येईल तिथे ही विभूती फेक. तुला तिचे स्थान दिसेल. हात पुढे कर. अवश्य. आता तुम्ही प्रस्थान करा. शुभम भवतु. गुरुदेव, आदिशक्तीची स्तुती ऐकू येते आहे. आपण इथेच दत्त महाराजांनी दिलेली विभूती टाकता का? होय कानी, मला सुद्धा स्तुती ऐकू येते आहे. गुरुदेव, आपल्याला जे आदिशक्तीचं स्थान अपेक्षित होतं ते हेच का? होय कानी, हेच ते स्थान. चल, आपण त्या दिशेने जाऊया. देवा, तुला निरोप द्यायची वेळ आली आहे. तसं तू जाणार नाहीस कुठं, पर 10 दिवस ह्या मूर्तीत प्राण वतलं होतं. त्या मूर्तीचं विसर्जन आहे. जमाल तशी सेवा केली देवा. काय चुकलं माकलं असलं तर चूक पोटात घे. त्या घाबरलेल्या गरीब माणसासने आशीर्वाद दे. ह्यांच्या मनातलं भ्यान हायचं कर. सत्याच्या बाजूने उभं राहायची ताकद दे ह्यांना.
जमाल ना देवा संग याला? वय वय जमेल आम्हाला. तसं नव, त्या अण्णानं जिजीला आणलं आहे गावात, तिथं हे आहे ना तुम्हाला? त्या जिजीनं काय बी केलं तरी तुम्ही हाय आमच्या सोबत आणि आम्हाला लय आधार आहे तुमचा. मी आज तुमच्यासाठीच आलो आहे इथं, पर तुम्हाला बी मैदानात उतरावं लागल. तो साधबो आहे, तो करील समज आणि तोच होईल मोर, असं समजू नका. तुम्हाला बी सत्याच्या बाजूने उभं राहावं लागल. वय वय चला तर मग. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा. जय जयकार. गुरुदेव, इथे तर कोणीच दिसत नाहीये. माते, मी मच्छिंद्रनाथ तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. दर्शन दे बाई. गुरुदेव, इथे तर कसलीही हालचाल नाही, प्रत्युत्तर नाही. अशा वेळी आपण आता काय करायचं? प्रतीक्षा करू. कोणीतरी येईल आणि आपल्याला मार्ग दाखवेल. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समान्विते भयभ्यस्त्राहि नो देवी दुर्गा देवी नमोस्तुते. रोगन शेषान पहंसि तृष्टा रुष्टान कामान सकलान भीष्टान त्वामाश्रितानां न विपन्न राणा त्वामाश्रिता हृय श्रयता प्रयांते. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय शुक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. सगळ्यांना आरती करा, कुंकू व्हा, निवद दावा, पाया पडा, फुलं व्हा आणि त्यासनी सांगा येणाऱ्या वारीला येताना सुखाचा दिस घेऊन या म्हणून. काय झालं? देवा, आमच्याकडे कुठं आलं हळद कुंकू? देवाची पूजा बी करून देत नाही तो अण्णा. होय, घरातलं समद देव बी त्याने फेकून दिलंय. देवा, आमची लय इच्छा होती की गणपतीचं समद करावं, पण त्या अण्णाला चालत नाही ना. व असं आहे वय? अरे तुम्हाला काय हाय का नाही स्वतःचा? त्या अण्णाला आवडत नाही म्हणून देवाचं करायचं सोडलं होय? ह्या मोर असं चालायचं नाही. आणि तुम्ही जर असं घाबरून राहिलात तर उचित काळ यायचा नाही तुमचा. देव आहेत ना व तुमच्या पाठीशी, मग कशाला घाबरता? होय होय. आदेश अलख निरंजन. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय
आता एक काम करा, कोणीतरी जोड्यानं या, आरती करा. आरतीचं ताट आहे मोर. चल. विसर्जन करा आता. मी पुन्हा सांगतो तुम्हासनी वाटेल का देव गेल्यात, पर देव गेला नाहीत, ते आहेत. तुमची श्रद्धा आणि भक्ती एवढी पाहिजे का देव आहेत असा विश्वास पाहिजे तुम्हाला. होय 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 होय. आई, पिताश्री, येतो मी. श्रीपाद, श्रीपाद, मला थांबणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी गेलो आहे असं समजू नका. मी आहे आणि असणार आहे. मी जिथे जन्म घेतला तिथे या वास्तू माझ्या पादुका असतील. मी सगळ्यांना दर्शन देईन, सगळ्यांचा सांभाळ करीन. आम्ही तुझी वाट पाहू श्रीपाद. आजी, आजोबा, येतो मी. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.
आपल्याला परत जावं लागेल काले, कारण इथे काहीतरी रहस्य आहे जे आपल्याला ठाऊक नाही. श्री दत्त महाराजच सांगू शकतील या वास्तूच्या आत प्रवेश कसा करायचा. होय,